मोठे खुलासे लागलेले आहेत। या संदर्भातली अजून एक मोठी बातमी आहे। दिल्ली स्फोटानं आजूबाजूचा परिसर आहे तो हादरून गेलेला आहे। घटनास्थळापासून दूरवर उभ्या असलेल्या गाडीचे चक्क पत्रे चेचले गेले। स्फोटाच्या धक्क्यानं जैन मंदिराच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। म्हणजे आपण याच्यावरूनच कल्पना करू शकतो की या स्फोटाची दाहकता किती होती। दिल्ली स्फोटानं आजूबाजूचा परिसर हा संपूर्णपणे हादरून गेलेला आहे। काही जणांना वाटलं की काही काळासाठी हा सिलेंडरचा ब्लास्ट असावा, मात्र ती शंका त्यांची चुकीची ठरली। मात्र दिल्लीचा जे काही जैन मंदिर होतं या परिसरातलं ते सुद्धा त्याच्या सुद्धा काचा फुटलेल्या होत्या। आजूबाजूला असणाऱ्या वाहनांचे पत्रे सुद्धा चेचले गेलेले होते, काचा फुटलेल्या होत्या। आपण हे दोन दृश्य पाहतोय। एका दृश्यामध्ये जैन मंदिराच्या काचा फुटलेल्या होत्या, तर दुसरीकडे ज्या गाड्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होत्या त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, पत्रे चेचलेले आहेत। यावरूनच आपण या स्फोटाची दाहकता किती होती याचा आपण विचार करू शकतो।